प्रधानांचा राजीनामा, पुढचा नंबर या 4 नेत्यांचा। एनडीएमध्ये मंत्र्यांचा राजीनामा होत नाही असं वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केलं होतं आणि आता जेनझीनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास सरकारला भाग पाडलंय। झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए असं अभिजित दिपकेंनी म्हटलंय। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर आता पुढचा नंबर कोणाचा असा प्रश्न निर्माण झालाय। या प्रश्नाचं उत्तर जंतर मंतरवरतीच विद्यार्थ्यांनी दिलंय। इथेनॉलमुळे गाड्यांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे नितीन गडकरींना हटवण्यात आलं पाहिजे अशी मागणी तरुणांनी केली आहे। तसंच पुढचा नंबर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचाही लागण्याची शक्यता वर्तवली जाते। आजच इथेनॉलवरून उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींना टोला लगावलाय। त्यामुळे या व्हिडिओतून पाहूयात की कसं पुढचा नंबर नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, हरदीप सिंग पुरी यांचा लागू शकतो। इथेनॉल एप्स्टीन फाईल कशी महागात पडू शकते पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। नीट पेपर फुटी झाली आणि तरुणांनी आंदोलन छेडलं। जेनझीच्या आंदोलनामुळे मोदी सरकारला नाईलाजानं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला। त्यानंतर जंतर मंतरवरच काही तरुणांनी नितीन गडकरी यांचाही राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी केली। पण मोदी सरकारमध्ये सर्वात प्रसिद्ध असलेले मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी का होती? काही महिन्यांपूर्वी मंत्री असावा तर नितीन गडकरी यांच्यासारखा असं म्हटलं जात होतं। मग अचानक गडकरींच्या राजीनाम्याची मागणी का होतीये असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना। जरी नितीन गडकरींनी देशात अनेक मोठे मोठे हायवे बनवले असले तरी त्यांनी इथेनॉलचं समर्थन केलं होतं। देशातील इंधनाचा आयात खर्च आणि प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी 20% इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोल सक्तीचं केलं होतं। मात्र या इंधनामुळे गाड्यांचे इंजिन खराब होत असल्याच्या तक्रारींमध्ये आता मोठी वाढ झाली आहे। रायपूरच्या जिल्हा ग्राहक न्यायालयानं E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब झालेल्या ग्रँड विटारा कारच्या मालकाच्या बाजूनं ऐतिहासिक निकाल दिला असून मारुती सुझुकी कंपनीला 20.5 लाख रुपये परत करण्याचे किंवा नवीन कार देण्याचे आदेश दिले। ऑटोमोबाईल तज्ज्ञांच्या मते इथेनॉल हवेतील आर्द्रता शोषून घेत असल्यानं इंधनाच्या टाकीत पाणी साठून इंजिन, रबर पाईप्स आणि गॅस्केटचं मोठं नुकसान होत आहे। तसेच त्यामुळे गाड्यांचे मायलेज 3 ते 12% घटल्यानं वाहनधारक संतप्त झालेत। दरम्यान या संपूर्ण धोरणावरून नितीन गडकरी यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत। गडकरींनी मंत्रिपदाचा वापर करून आपल्या मुलांच्या इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना अब्जावधी रुपयांचा फायदा पोहोचवल्याचा दावा विरोधकांनी केलाय। या आरोपांना उत्तर देताना नितीन गडकरींनी हे सर्व दावे पूर्णपणे फेटाळून लावलेत। आपल्या मुलाच्या सियान ॲग्रो कंपनीचा देशातील एकूण इथेनॉल उत्पादनात केवळ 0.07% इतकाच वाटा असून खोटे आरोप करणाऱ्यांवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता। हे धोरण ऊस आणि मका उत्पादक शेतकऱ्यांच्या फायद्याचं असल्याचं सरकारनं म्हटलं असलं तरी वाढत्या वादामुळे वाहन कंपन्यांना आता भविष्यातील सर्व गाड्या पूर्णपणे E20 सुसंगत बनवणे बंधनकारक करण्यात आलंय। मात्र नितीन गडकरींनी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी त्यांच्या विरोधात देशभरात वातावरण तापलंय। ते PM पदाच्या शर्यतीत असल्यानं त्यांच्या विरोधात वातावरण तयार करण्यात येत असल्याचाही आरोप होतोय। मात्र प्रत्यक्षात गाड्या खराब होत असल्यानं देशभरातील नागरिक गडकरींविरोधात संताप व्यक्त करतायत। आज उद्धव ठाकरेंनी देखील मुंबईतील विजयी सभेतून गडकरींना टोला लगावलाय। कारण अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत। राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले। आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री ते इथेनॉल वरती बोलतायत। हा पुढचा विषय नक्की आहे, इथेनॉल वरती बोलतायत ते। आणि मोदींना मला सांगायचंय की तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून काढताना किती यातना झाल्या, त्याही पेक्षा जास्त यातना हे आता आपण ज्यांना श्रद्धांजली वाहिली त्या मुलांच्या कुटुंबियांना, त्या मुलांनी जेव्हा जीव दिला तेव्हा झाल्या आहेत। उद्धव ठाकरेंनी टोला लगावल्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील नितीन गडकरींना टोला लगावलाय। धर्मेंद्र प्रधान यांचा नंबर लागल्यानंतर आता नितीन गडकरींनी देखील राजीनामा दिला पाहिजे। गडकरींमुळे गाड्यांचं मोठं नुकसान झालंय असं सपकाळ म्हणाले। नीट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरी यांचा राजीनामा झाला पाहिजे। सर्वसामान्यांच्या गाड्यांमध्ये इथेनॉल युक्त डिझेल आणि पेट्रोल देत असताना गाड्याची एकीकडे वाट लावली तर दुसरीकडे इथेनॉल निर्माण करणाऱ्या कंपनीने वारेपाप पैसा हा कमवलेला आहे।
एकीकडे हा भ्रष्टाचार आहे तर दुसरीकडे नागरिकांना छळणं आहे. त्यामुळे या देशामध्ये एक मोठं स्कॅन्डल हे इथेनॉलच्या अनुषंगाने झालेलं आहे आणि या इथेनॉलचं कांड करणारा दुसरा तिसरा व्यक्ती कोणी नसून मोदी सरकारमधील एक मंत्री आहे. त्यामुळे मोदींनी देशातील तमाम वाहनधारकांना, ज्यांची वाहनं गेल्या दिवसांमध्ये अत्यंत खराब झालेली आहेत, वाहनांची मोठ्या प्रमाणावर क्षती झालेली आहे, अशा सर्वांची माफी मागावी व नितीन गडकरींनी तात्काळ राजीनामा द्यावा. त्यामुळे आता देशभरात नितीन गडकरींविरोधात वातावरण पेटण्याची शक्यता आहे. गडकरींमुळे मोदी सरकार अडचणीत येण्याच्या पहिलेच आता केंद्रीय मंत्रिमंडळात होणाऱ्या फेरबदलांमध्ये गडकरींना हटवलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते. तसेच पुढचा नंबर निर्मला सीतारामन यांचाही लागू शकतो असंही म्हटलं जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजाराला मोठा फटका बसलाय. जागतिक बाजारातील भूराजकीय तणाव आणि डॉलरच्या वाढत्या मजबूतीमुळे भारतीय रुपया प्रति डॉलर 96च्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरलाय. अमेरिकेतील व्याजदर वाढ आणि जागतिक महागाईमुळे परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी म्हणजेच FII भारतीय बाजारातून सातत्यानं अब्जावधी डॉलर्स काढून घेतल्यानं रुपयावर प्रचंड दबाव निर्माण झालाय. रुपयाच्या या घसरणीमुळे देशाचे कच्चे तेल आणि गॅस आयात बिल प्रचंड महागले असून याचा थेट फटका देशांतर्गत महागाई वाढवण्यात झालाय. दुसरीकडे अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कठोर कर धोरणांमुळे देशांतर्गत शेअर बाजाराला मोठे धक्के बसलेत. अर्थसंकल्पात फ्युचर्स अँड ऑप्शन्सवरील सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स आणि कॅपिटल गेन टॅक्समध्ये करण्यात आलेल्या मोठ्या वाढीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये एकाच दिवसात ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली होती. या करांमुळे किरकोळ आणि मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड नाराजी असून बाजाराची वाट लागल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. निर्मला सीतारामन यांच्यामुळे महागाई वाढल्याची आणि शेअर बाजाराची वाट लागल्याचा आरोप होतोय. त्यामुळे त्यांचाही राजीनामा होण्याची शक्यता आहे. यानंतर पुढचा नंबर हरदीप सिंग पुरी यांचा लागण्याची शक्यता वर्तवली जाते. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी हे सध्या एप्स्टीन फाईल्स विवाद आणि देशातील पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे मोठ्या राजकीय वादात सापडलेत. अमेरिकेत सार्वजनिक झालेल्या गोपनीय कागदपत्रांमध्ये हरदीप पुरींचे नाव समोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर थेट हल्ला चढवलाय. काँग्रेसनं आरोप केलाय की 2014 ते 17 दरम्यान हरदीप पुरी यांनी संयुक्त राष्ट्रात असताना एप्स्टीन सोबत तब्बल 14 भेटी घेतल्या आणि 62 ईमेल्सद्वारे संवाद साधला होता. या गंभीर आरोपांनंतर काँग्रेसनं त्यांच्या नैतिक राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर स्पष्टीकरण देताना हरदीप पुरी यांनी सांगितलंय की न्यूयॉर्क मधील थिंक टँकचे काम करत असताना केवळ एका आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाचा भाग म्हणून त्यांच्या व्यावसायिक भेटी झाल्या होत्या, ज्याचा गैरकृत्यांशी कोणताही संबंध नाहीये. दुसरीकडे देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरून हरदीप पुरी सर्वसामान्य जनतेच्या तीव्र रोषाला सामोरं जावं लागलं होतं. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरून प्रति बॅरल $71 खाली आल्यानंतरही देशांतर्गत इंधनाचे दर कमी न झाल्यानं विरोधकांनी सरकारवर नफेखोरीचा आरोप केलाय. यावर पेट्रोलियम मंत्र्यांनी तेल कंपन्यांचं समर्थन केलंय. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि जुन्या साठ्यामुळे तेल कंपन्यांना 74,781 कोटींचं मोठं नुकसान सोसावं लागल्याचा दावा आहे. त्यामुळे सरकार कंपन्यांना फायदा पोहोचवत असल्याचा आरोप होतोय. या 3 मंत्र्यांची विकेट पडण्याची शक्यता असतानाच आता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचाही नंबर लागण्याची शक्यता आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय लष्कराचे 5 आणि वायुसेनेचा 1 असे 6 जवान शहीद झाले होते. मात्र ही माहिती सरकारनं लपवली होती. त्यामुळे राजनाथ सिंह अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. तसंच त्यांचं वय 75 वर्ष असल्यानं भाजपच्या नियमानुसार त्यांच्या निवृत्ती घ्यावी लागेल. या मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर शिंदे गटातील नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. तसंच तरुणांमधील रोष कमी करण्यासाठी मोदी सरकार तरुण चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं, या 4 नेत्यांची विकेट पडेल का? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.